तर नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आज मी 2 नवीन स्टोरीज घेऊन आलेलो आहे. त्या स्टोरीज पण मी कुठेतरी ऐकलेल्याच आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्या स्टोरीज कुठे ऐकल्यावानी वाटल्या असतील तर त्याच्याबद्दल सॉरी. आणि चला तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या स्टोरीजला स्टार्ट करूया. तर स्टोरी सुरू होते कोरोनाच्या आधी. 3 मित्रांचा ग्रुप वाराणसीला फिरण्यासाठी गेला होता. फिरण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यामधला जो एक मित्र होता राहुलला पहिल्यापासून प्रत्येक गोष्टींचे व्हिडिओ काढायला आणि फोटो काढायला खूप आवडायचं. आणि त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल एक वेगळीच क्युरिओसिटी होती. म्हणजे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची आवड, की ही गोष्ट अशी का. आणि त्याच क्युरिओसिटीमुळे ही पूर्ण स्टोरी झालेली आहे. ते 3 मित्र पूर्ण वाराणसी फिरत असतात. वाराणसी फिरून झाल्यानंतर आता त्यांचा घरी जाण्याचा दिवस होता. पण अजून सुद्धा त्यांच्यातला जो राहुल होता, राहुलला वाटत होतं की अजून सुद्धा काहीतरी कमी आहे. आपण इतक्या लांब आलो, सर्व फिरलो, पण अजून सुद्धा मनामध्ये काहीतरी कमी वाटत आहे. त्याच कमीला बघता त्यांच्यातला एक मित्र म्हणला की तुला माहित आहे का, वाराणसीच्या घाटावरती खूप साधू आलेले आहे आणि ते साधू माणसांना पण खातात. हे ऐकून राहुलच्या आतमधली क्युरिओसिटी परत जागी होते. तो म्हणतो की आपण त्यांना गपचूप बघायचं का, कारण साधूंना ही गोष्ट करत असताना कोणीही बघितलेलं त्यांना आवडत नाही. आणि काही लोक असे पण म्हणतात त्यांना जर मांस खाताना कोणी जर चुकून पाहिलं तर त्यांना श्रापही लागतो किंवा त्यांच्या मागे काही पिडाही लागतं. त्याच्यामुळं ते गपचूप तिथं लपून एका साधूच्या मागे जातात. साधूच्या मागे जात असताना साधू एका होडीमध्ये बसतो आणि होडीमध्ये बसून तो एका जुन्या वाड्याकडे जातो. जुन्या वाड्याकडे गेल्यानंतर तो मागं वळून बघतो की कोणी येत तर नाहीये. हे लोक पण दुसरी होडी घेतात आणि त्या साधूच्या मागे हळूहळू जातात. ते तिघं त्या वाड्याला बघून खूप घाबरून जातात, कारण तो वाडा सर्व बाजूनी पडलेला होता. त्या वाड्यामध्ये फक्त जुने झाडांची वेल आणि फक्त तुकडे होते. त्यांना वाटतं की हा साधू इथं का आलेला आहे, कारण सर्व साधू दुसऱ्या बाजूला आहेत, तर हाच एकटा साधू इकडे का आलाय. त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट जाणून घेण्याची जी आवड असते ती खूप वाढते. त्याच्यामुळे ते त्या साधूचा पिछा करत करत त्या वाड्याच्या आतमध्ये घुसतात. थोड्या वेळानंतर त्यांना एक आवाज येतो. सर्वांना भीती वाटायला लागते. राहुलचे ते 2 मित्र म्हणतात की राहुल, आपण पुढे जायला नको, मला काहीतरी विचित्र वाटत आहे. त्याच्यामुळे ते 2 मित्र तिथून निघून जातात. ते राहुलला पण चल बोलतात, पण राहुलच्या मनामध्ये ती जाणून घेण्याची आवड इथपर्यंत वाढलेली असते की राहुल म्हणतो काही पण हो, मी इथून जाणार नाही. त्याच्यानंतर राहुल आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर साधूला शोधायला लागतो. साधूला शोधत असताना अचानक त्याचं लक्ष एका भिंतीकडे जातं. त्या भिंतीच्या मागून तो हळूच वळून बघतो तर साधू तिथे एक जणाला खात असतो. तो कोणी जिवंत माणूस नसतो, तो मेलेलाच माणूस असतो. त्याला तो साधू खात असतो आणि त्या साधूला खात असताना साधू त्याच्याकडे वळून बघतो. साधूने राहुलकडे बघितल्यानंतर राहुल तिथून घाबरून पळून जातो आणि त्याच्या मित्रांकडे जातो. आणि तो त्याच्या मित्रांपाशी गेल्यानंतर त्याचे मित्र विचारतात की काय झालं, तू तिथं काही पाहिलंस का, साधू तुला भेटला का. तो म्हणतो नाही, मी काहीच बघितलं नाही. त्याच्यानंतर ते सर्व मित्र तिथून घरच्या दिशेने निघतात, घरी जातात. ते त्यांच्या नेहमीच्या आयुष्यामध्ये नॉर्मली एकदम होऊन जातात. पण काही दिवस झाल्यानंतर त्यांच्या मित्रांना कळतं की राहुल बाहेरच येत नाही. त्याचे मित्र त्याला कॉल करतात, त्याला मेसेज करतात, पण राहुल त्या गोष्टींचा रिप्लाय देत नसतो. ते 2 मित्र त्याच्या घरी जातात. त्याच्या आई वडिलांना बोलतात की काका काकू, राहुलला काय झालं आहे, तो कॉल का उचलत नाही, मेसेज का बघत नाहीये. त्याच्यानंतर त्याचे आई वडील सांगतात की तो रूमच्या बाहेरच येत नाही. 3 दिवस झालं त्यांनी काही खाल्लेलंही नाहीये. हे ऐकून राहुलचे मित्र विचारांमध्ये पडतात. त्यांना खूप टेन्शन येतं की नक्की झालं काय. त्यांना कळत नाही की राहुलला असं नक्की काय झालेलं आहे की 3 दिवसापासून त्यांनी काही खाल्लेलं नाहीये. त्याच्यातल्या एका मित्राला अचानक शंका येते की नक्कीच राहुल बाहेर येत नाहीये आणि तो त्या साधूला त्या दिवशी बघायला गेलता, या गोष्टींचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. त्याच्यानंतर त्याचे मित्र दरवाजा वाजवतात, राहुलला बाहेर बोलवतात, पण राहुल बाहेर येत नाही. त्याच्यानंतर एका दिवशी राहुल त्याच्या आई वडिलांना म्हणतो की मला चिकन खायचं आहे. त्याचे आई वडील ते ऐकून शॉकमध्ये जातात, कारण त्यांची पूर्ण फॅमिली ही पूर्णपणे शाकाहारी होती. त्यांना कळत नाही की हा नॉनव्हेज का मागत आहे. पण तरी सुद्धा त्यांनी इतक्या दिवसातून काहीतरी खायला मागितलं, याच्यामुळे त्याचे आई वडील त्याला चिकन आणून देतात. आणि राहुल त्यांना हेही सांगतो की ते चिकन कच्चं मला द्या, त्याला शिजवून देऊ नका. त्याच्यानंतर त्याचे आई वडील पूर्णपणे टेन्शनमध्ये येतात, त्याला नक्की काय झालं आहे. पण ते लोक त्याला कच्चं चिकन आतमध्ये देतात. त्याच्या 2 दिवसानंतर त्याला हॉस्पिटलला घेऊन जातात. हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर राहुलच्या पोटामधून हाडकांचे तुकडे मिळतात. ते हाडकांचे तुकडे बघून डॉक्टर पण शॉकमध्ये जातात. त्याच्या पोटामध्ये हाडकांचे तुकडे काय करत आहे. आणि त्याच्या पोटामध्ये फक्त हाडकांचेच तुकडे नव्हते, तर त्याची नखं पण होती.
त्यांनी त्याच्या हाताचे पायाची नखं खाल्ली होती, त्यांनी त्याचे केसही खाल्ले होते, त्यांनी त्याच्या अंगावरची चमडी सुद्धा खाऊन टाकली होती. ते सर्व डॉक्टर त्याच्या आईवडिलांना सांगतो. आईवडिलांना सांगितल्यानंतर ते लोक त्याला एका तांत्रिककडे घेऊन जातात. तांत्रिककडे घेऊन गेल्यानंतर तो तांत्रिक त्यांना सांगतो की ह्याच्यामध्ये एका भूताचा वास आहे, ह्याच्या मागं एक बाईचं भूत लागलेलं आहे. ते बाईचं भूत त्याची जी राहिलेली इच्छा होती ती ह्याच्याद्वारे पूर्ण करत आहे. त्याला भूक लागली तर ते नॉनव्हेज खातं. आणि हे सर्व ऐकून राहुलच्या आईवडिलांना पण हे कळत नाही की नक्की याच्या मागे ही गोष्ट आली कस काय, कारण राहुल तर घराबाहेर जास्त जात नाही. लास्ट टाइम तो फक्त वाराणसीलाच गेला होता. आणि वाराणसीचं नाव ऐकताच तो तांत्रिक त्यांना म्हणतो की वाराणसीमध्येच काहीतरी झालेलं आहे. त्याच्यानंतर तो म्हणतो की वाराणसीला त्याच्यासोबत कुणी गेलं होतं का. त्याच्यानंतर त्याचे आई वडील सांगतात की 2 मित्र त्याचे गेले होते. मग त्या 2 मित्रांना तिथं बोलवलं जातं. ते 2 मित्र तिथं आल्यानंतर ते सांगतात की ज्यावेळेस आम्ही तिथं वाराणसीला गेलो होतो तेव्हा आम्हाला तिथे एक बाबा दिसले होते आणि त्या बाबाच्या मागं आम्ही तिघही गेलो होतो. पण थोडं पुढं जाताच आमच्या दोघांना खूप भीती वाटायला लागली. त्याच्यामुळे आम्ही दोघं माघारी फिरलो. आम्ही राहुलला पण वापस चल बोललो, पण राहुल वापस येत नव्हता. राहुल तिकडे पुढे एकटाच गेला होता आणि नक्कीच तिकडे काहीतरी झालं आहे. तांत्रिक त्याच्या पूर्ण शक्तीचा वापर करून त्या आत्मेला कैद करण्याचा प्रयत्न करतो. राहुलला एका रिंगणामध्ये बसवलं जातं. दोन्ही बाजूने लिंब ठेवले जातात आणि नारळही ठेवला जातो. आणि त्याच्यानंतर तो बाबा तिथं मंत्र म्हणायला लागतो आणि तो मंत्र म्हणल्यानंतर राहुलला त्रास व्हायला लागतो. राहुलला त्रास व्हायला बघून त्याचे मित्र आणि त्याचा परिवार म्हणतो की बाबा बंद करा, राहुलला खूप त्रास होत आहे. मग तो तांत्रिक म्हणतो की जर हा त्रास यांनी सहन नाही केला तर थोड्या दिवसांमध्ये राहुल तसाही मरून जाईल, कारण त्याचं शरीर पूर्णपणे हे त्या भूताच्या काबीज झालेलं आहे. राहुल ना काही खात आहे ना काही पित आहे. बाबाचं ते बोलणं ऐकून त्याचे आई वडील आणि त्याचे मित्र पण गप होतात. त्याच्यानंतर तो त्या भूताला विचारायला लागतो की तू नक्की कोण आहेस आणि राहुलच्या अंगावरती तू का काबू केला आहे. ते भूत त्या बाबाला सांगतं. पण ज्या वेळेस वाराणसीमध्ये होता तो त्या एका बाबाच्या मागे गेला होता आणि त्या बाबाच्या मागे गेल्यानंतर त्यांनी एका बाबाला एक बॉडी खाताना पाहिलं होतं आणि ती बॉडी आणखी कोणाची नसून माझीच होती. आणि मी ते तिथं उभा राहून बघत होते आणि मला ते झाल्यानंतर पुण्य भेटणार होतं. आणि राहुलने तिथे येऊन ती प्रक्रिया पूर्णपणे भंग केली. त्याच्यामुळे मी आता स्वर्गात जाऊ शकत नाही ना मी नरकात जाऊ शकते. मी आता ह्या जमिनीवरतीच काहीच झालेले आहे. हे सर्व गोष्टींचं कारण म्हणजे राहुल. आणि राहुल त्या भूताचं इथपर्यंत ऐकत होता की तो त्याच्या प्रेमामध्येच पडला होता. ते भूत त्याला जे करायला सांगत राहुल त्याचं सर्व काय ऐकत होता. पण ह्या गोष्टी अशा वाढवू नाही, त्याच्यामुळं तो तांत्रिक काहीतरी मंत्र मारतो आणि त्या भूताला एका बाटलीमध्ये बंद करतो. पण ते भूत त्या बाटलीमध्ये बंद झाल्यानंतर सुद्धा म्हणतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला पकडलं म्हणजे मी आजाद होऊ शकत नाही. तुम्ही आज मला बंद ठेवसान, उद्या बंद ठेवसान, परवा बंद ठेवसान, काही वर्ष बंद ठेवसान, पण मी कधी ना कधी तर बाहेर येणार. आणि मी ज्या वेळेस बाहेर येईल त्यावेळेस मी फक्त राहुलला नाही तर त्याच्या पूर्ण पिढीला पकडून ठेवणार आणि त्यांचाही जीव घेणार. आणि यासोबतच ही स्टोरी इथं सांगते. मित्रांनो, तुम्हाला जरी माझी स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि या स्टोरीचे पात्र जे आहेत हे पूर्णपणे फिक्शनल आहेत. हे सत्य घटनेशी काही संबंध नाही. मी पण ही स्टोरी कुठेतरी ऐकली होती, त्याच्यामुळे मला वाटलं की ही स्टोरी तुमच्यापर्यंत पण मी शेअर केली पाहिजे. आणि जर तुम्हाला ही माझी स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. काही गोष्टी कमी असतील, काही गोष्टी जास्त असतील तर त्याही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.